नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी अशाच कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट शेअर करत असतो, जे कंपनी वेगवेगळ्या बिझनेसमध्ये काम करत असते. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडसुद्धा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये काम करते. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्टसोबत आपण हे पण बघणार आहोत की अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या शेअर होल्डिंगबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, FISची होल्डिंग आहे 11.72%, DISची होल्डिंग आहे 6.61% आणि अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.68%. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हा आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे आकडे करोडमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. तर चला सगळ्यात पहिले बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 25,050 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 22,848 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 22,608 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 22,848 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 25,540 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 23,500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 23,196 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 23,500 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 23,180 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 22,924 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 20,787 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 22,924 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,972 कोटी रुपयाने घसरून फक्त आला आहे 228 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्त पडला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,989 कोटी रुपयाने घसरून खूपच कमी आला आहे, फक्त 228 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिस म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस म्हणा, खूप डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो, हा नाही कोटीमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो. EPS फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 16.09 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.07 रुपीज. आणि मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 14.87 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.07 रुपीज. चला आता बघूया या कंपनीने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला
आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, हा आहे अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू. तर मित्रांनो, अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने या क्वार्टरमध्ये इंटिग्रेटेड रिसोर्सेस मॅनेजमेंट या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 8,979 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने मायनिंग सर्व्हिसेस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 836 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तसेच अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने कमर्शियल मायनिंग या सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,819 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने न्यू एनर्जी इकोसिस्टीम या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,816 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तसेच अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने एअरपोर्ट सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,908 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडने रोड सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,886 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोन्ही केसमध्ये डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.